नमस्कार, आपले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज चॅनेलवर स्वागत आहे. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. राहण्यासाठी उत्तम शहर म्हणून पुण्याला प्राधान्य दिले जाते. केवळ पायाभूत सुविधांची उभारणी न करता आनंद देणारे शहर म्हणूनही ओळख बनली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्याने, मोकळ्या जागा जास्तीत जास्त नागरिकांसाठी उपलब्ध करून थीम पार्क, संग्रहालय, क्रीडांगणाच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाला बळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या शहरात 210 उद्याने असून 650 एकर जमीन हिरवळीने नटलेली आहे. त्यामुळे पुण्याने उद्यानांचे शहर म्हणून ओळख मिळवली आहे. सध्या शहरात 210 उद्याने असून 650 एकर जमीन हिरवळीने नटलेली आहे. त्यामुळे पुण्याने उद्यानांचे शहर म्हणून ओळख मिळवली आहे. पुण्याची ओळख असलेली सारसबाग ही श्रीमंत पेशवे यांनी 1750 मध्ये निर्माण केली. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. याशिवाय पुणेकर सुद्धा दररोज सकाळी, संध्याकाळी न चुकता फिरायला जातात. जसा काळ बदलत आहे, त्याच पद्धतीने शहरातील बागांचे स्वरूपही बदलत जात आहे. थीम पार्कच्या माध्यमातून गुलाब उद्यान, तलाव उद्यान, लहान मुलांसाठी साहसी खेळाचे उद्यान, आयुर्वेदिक उद्यान, खाणीतील उद्यान, केशवी ऊर्जा उद्यान, पुणे ओकायमा मैत्री उद्यान, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ग्राम संस्कृती उद्यान असे उद्यान विकसित केले. पूर्वी बंगळुरू उद्यानाचे शहर म्हणून ओळखले जायचे, पण आता ही ओळख पुण्याने मिळवली आहे. पुण्यात आणखी 7 ते 8 उद्याने विकसित होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली. पुण्यात 2017 मध्ये 11, 2021 मध्ये 23 अशी 34 गावे समाविष्ट. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुरेशा प्रमाणात उद्यानांसाठी जागा आरक्षित करणे आवश्यक आहे. या भागात उद्याने नसल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात येण्याशिवाय पर्याय नाही. शहरात विविध विषय घेऊन उद्याने विकसित केली जात आहेत. तसेच कात्रज, पाषाण यासह इतर तलावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आराखडा तयार केला आहे. नदीकाठ सुधार प्रकल्प सुरू आहे. त्यातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहे.